एक जसा आपला भाव असेल तसा देव तर महाठक आहे का नाही. आपल्या माणसाला वाटतंय हा हो. दुकानदार घ्यायला गेला खोटा पैसा घेणं देवाला आणून व्हायला. देव मला दुनियाचा ठग आहे आणि मला ठोकवायला होईल. जैसा भाव तैसा जवळी मी दुनिया हलवायलो आणि हे मला ठकवायले. त्याला वाटलं देव काही खोटा पैसा बनित नाही. दुकानदार बनतय. दुकानदाराला जर चुकीनं घेतला तरी दुसरं माणूस घेत नाही ना. दुकानदाराला मग माणूस गिराईक म्हणजे मला ठकवायला वेळ तू. दुकानदार मला मी सर्व गाव हलवायलो आणि तू मला ठकवायला आहे नाही. असा विषयच आहे. अरे भगवंता सर्व काही जाणतो असा विषयच आहे. पण आजची कथा मोठी महत्वाची या बघाचा दुसरा एक पाठ आहे. काय शिवरात कथा शिवरात्री धन्य जे ऐकती नाही ते विठाला विठाला पावन पवित्र ती लोकी. दोन पाडे या बघाची गाद्यामध्ये हे काय 3 लोकांचा उद्धार करणारी कथा आहे. 3 लोक म्हणजे कोणते? सात्विक असो राजस असो स्वर्ग असो मृत्यूलोक असो पाताळ लोक. ज्ञानोबराचे यातून बोल नाही. अवघाची संसार सुखाचा करेन आनंद भरेन लोक. तिने लोकांना बरगा हो काय आहे पावन करणारी. हो मृत्यू लोकाचा राहो स्वर्गातला राहो पाताळातला राहो तिने लोकांचा उद्धार करणारी कथा आहे. शंकराची काय आहे आता मोठा महत्वाच आहे बाबा. आजची रात्र काय आहे महादेवाचं तांडव नसते. त्याला काय म्हणतात
तांडव नृत्य. कुठं कुठं म्हणतात रासक्रीडा. काय म्हणतात? रासक्रीडा. रासक्रीडेच्या राती जन्मास केली होती. येई का ग बसलेली गाला. त्या गोपिका सूर्याला शिवाय येऊ लागल्या. या मेल्याला दमा निघायला दम कशी पडली नाही. आमचं पोट भरलं नाही का ना. देवासंग फुगडी घेऊ लागल्या. काय एकदा काय गमत झाली. 60,000 ऋषी तपश्चर्या करून 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 काय काळ्या केसाचे पांढरे झाले, पांढऱ्याचे पिवळे झाले. पहिले म्हणले तुला जीव भेटला का? मला नाही. म्हणले तुला नाही. अरे म्हणले देवाना संसार सुखा करे त्या देवानं गेली आपल्याला. ऐकाय नाही, पोरही नाही, लेकरही नाही, संसारही नाही, देवही नाही. तिथं नारद आले. तिथं काय चाललंय महाराज? तेच चाललंय म्हणले आमचं देव प्राप्तीचं. अरे देव म्हणले आत्ता प्राप्त करून देऊ तुम्हाला. तुमची तयारी आहे का? देव नाही का तयारी नाही? खासदाराची खुर्ची नाही का? खासदार निवडून आला नाही. काय म्हणजे खुर्ची नाही का निवडून आला नाही? एक माणूस गेला ठाकऱ्यापाशी म्हणला मी बोललो की हा माझा गाढ हो म्हणला. काय झालं तुला पडायला? नीट वागला नाही मूर्खा. म्हणजे कशाला आला तो? लई भारी माणूस, लई भारी माणूस आहे का नाही? एकदा गंमत झाली. माझी महाराजापाशी बी एक खासदार आला. हाल करापाशी बी गेला. हा म्हणा मी निवडून येतो काय? माझी माणूस म्हणजे चांगला वागला तर निवडून काय तू देव होती. निवडून काय म्हणायला? ते पडलं काय खेळकर गेलो पण डोंगरावर. महाराजापाशी आलं. म्हणला तुम्ही म्हणले येतो मी का पडलो? हा मायचा गाढ म्हणजे चांगला वागला नाही. तुला कोण मदत येईल? हा मायचा मूर्ख लागून पडायला. ऐका नाही महाराजाची तयारी पाहिजे. काय पाहिजे? तसा निवडून गेला उभा राहिलेला माणूस झोपला नाही पाहिजे. त्याला सारखं त्याला काय लागली पाहिजे? हा चंद्री लागली पाहिजे. तसा देव प्राप्तीची चंद्री लागावं लागते. दलिता खंडिता दलिता खंडिता तुझ गाईन रे आनंदा तुझ गाईन रे आनंदा तुझ गाईन रे आनंदा दलिता खंडिता दलिता खंडिता तुझ गाईन रे आनंदा तुझ गाईन रे आनंदा तुझ गाईन रे आनंदा तुझ गाईन रे आनंदा नित्य हाती कार मारे मुखी नाम निरंजन 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 मुखी नाम शंकराची वृत्ती कशी होती पाहणं. वृत्ती हे निवृत्ती झाले जनाला दिसेल. त्याला जन दिसलं नाही पाहिजे. काय दिसलं पाहिजे? जे जे जे
भेटे भूत त्याचे माने जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप जे जे दृष्टी दिसे ते ते हरी आपण एकदा रावण गेला रावण काय खरा जाता आहे त्याला त्याला माणूसच काय आहे मागणाराच भेटावला रावण गेला म्हणला पार्वती दे ना मला लागत दे म्हणला काय म्हणला जाता खरं म्हणलं तर शंकरासारखा जाता नाही आलं का लक्षात त्याला मागणारा काय मागायला याचं भानच नाही असा विशेष आहे तसं भक्ताला देवाची सवा लागतो काय भक्ताला जगामध्ये दुसरं काहीच नाही जे जे भेटे भूत जे ते मानेचे भगवंत त्यालाच भक्ती म्हणतात नाही तर भक्तीच नाही भक्ती पोकळ जमत नाही भक्ती वरवर जमत नाही असा विशेष आहे म्हणून आजची रात्र काय आहे हो त्या रासकिरीच्या रात्री हो ते सांगू राहिलो मी तुमची तयारी आहे का म्हणलं आता मी घेऊन दाखवतो तुम्हाला फक्त लुगडीने असा म्हणले समजे मग एकदम हिले पहिली घेऊ केलं होईल लुगडं नेसाव का तुकाराम महाराज म्हणजे राधा होऊया नाचतो कोंगडा आपल्या लोक कोंगडा म्हणते अरे कोंगडा म्हणायचं बघू नको तुला पाहिजे का देव बोल काय काय म्हणले नाही बरोबर बोलायला म्हणे की आपली तयारी नाही का जेवणार जे उभाच आहे ना खुर्ची नाही का निवडून आला नाही देवा पायी नाही भाव हरी देवा पायी नाही भाव भक्ती हरी भक्ती हरी भाव नाही
काय येडा झाला लालचा वडा भक्तीची. अरे देवा करता येडच व्हावं लागतं तेव्हा देव भेटतय. महाराज म्हणले शहरियाची असे जुळी बोबडी आता असा हाका मारे. अरे येड्यापाशी देव आहे. शहाण्याचे इंद्रिय समजे गदर होऊन गेले. त्याचा एकही इंद्रिय सुचना. असा विषय आहे. लक्ष करावं लागतं बाबा. म्हणले अरे काही बघायचं नाही आपल्याला देव पाहिजे ना. हो आणल्या लगुडे की समजेच लागले. लुगड्या नेसल्या की लागले नाचायला. देव म्हणला अरे तुमची एवढी तयारी मग मी का लांब आहे का. जितके रुची होते तितके रुपये घेतले धरल्यावर देवच घाई करून गेला. पण हे तर प्रेम कमी होईल कोणाचं या येड्या लोकांचं. काय तसे भूत नाचून झोपल्यावर माझे म्हणायचं आज भजन पोटभर. आपले माणसं तवाचे तवाच उठून पळतात. महाराज म्हणजे लागलं हिरोटीला. आता काही खरं नाही. हे कीर्तन सुटायचा नाही. काय नाही पडायला घालला. अरे कीर्तन 7 दिवसाचा जरी झाला उपवासे तरी कीर्तनाची सोडू नये. कीर्तन का साधं का काय तुम्हाला वाटायले. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग सांग कीर्तन कीर्तन इतकं चांगलं आहे बुवा आम्हाला. आपलं कीर्तन गजळ आहे. कीर्तन कसं पाहिजे. त्या फोकटगावाला मोतीराम महाराजच्या कीर्तनात फोकटगाव पाहिलं असलं त्याच्या ऐकून भला मोठा ढव आहे. त्या ढवाच्या कडीला कीर्तन उभं मोतीराम महाराजाचं. एक अभंग आहे पहा. कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथे आयचे पुण्य अनेक नाही सर्व. ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. आता इथं उभा देव आहे. कीर्तन खरं पाहिजे. माझं लबाडाच्या कीर्तनात देव कसं उभं राहायचं. काय समजा खरं पाहिजे. काय मंत्र चले जना उच्चारिता म्हणा. काय उच्चारिता म्हणा खेळेच होती महाजोर. काय भावे करिता कीर्तन तरे तारी आणि गजर. रोई महाराज की पाठ करा आपण. काय ऐसा काय भावे करिता कीर्तन तरे तारी आणि गजन भेटे नारायण संजय नाही म्हणे तुका. मोतीराम महाराजच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा. उभा राहून प्रमाण म्हणायचा. आताच्या कीर्तन पांडुरंग
कीर्तन करी पुढे जेवणाची पाळी सांग कीर्तन करी जेवणाची पाळी सांग कीर्तन करी जेवणाची पाळी देव म्हणे ज्ञान देवा बोला कीर्तन सांग होयांग अरे रो कोण कोण काय महापापराची त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल लाभे वाजविता टाळी विठ्ठल काय लाखानं माणूस जमायचं महाराज सांगायचे बैमानी करू नका संध्याला इमान जाईल विठ्ठल म्हणून टाळी वाजली तर महापापराची त्याची झाली होळी वाजविता टाळी काही माणसं लई रमली विठ्ठलच म्हणते टाळी वाजलीच नाही ते कुत्तर भजन म्हणा त्याला काय म्हणा हा तुकोबाराने दिलं तुका म्हणे कुत्तर दादा हा काय पुढे रोई महाराज नाही रसा पाकाशी नाही जाना पाका काय म्हणजे तुम्ही हा मूग जरी असला तर कडेल कोणच वाज हे शिजतच नाही त्याचा भजनात कुतर गेली की ते मूग जरी झाला तर कुतरच जायची ताठा
नित्य खटाटोप जाये पिताया नित्य खटाटोप जाये पिताया नित्य खटाटोप जाये पिताया नित्य माणसाने जर परमार्थात कुतर गेली समजे जन्म वाटोळ झाला, मूग जरी झाला, तूर जरी झाली, हरभरा जरी झाला, कुत्रच झाला, बैल जरी झाला कुत्रच. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुखदियावर फेरा पडे सुखदियावर फेरा पडे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटचा जन्म आहे बरं का. या जन्मात जर त्यानं एका सांग कर्म केलं, काय थोडस कर्म उराले, दुखी पळाले आणि तयाचे भोगावया यावे ते ह्या का. पण कर्मात चुकू नका बाबा, पुन्हा तुम्हाला हलगटच व्हावं लागल. हलगट झाला तर लोक झण कुठं मुख घालतात त्याच्या. आणि त्याचं पावसाळ्यामध्ये दुकानदार इकून एक कुंटल जिकून एक कुंटल एक बोक्या वरी बसल्या धारासूरचं घोडं होतं. त्या कासारानं काय केलं, त्याच्यावर मुग घातले, इकून बी कुंटलन तिकून कुंटलन, पुन्हा वरी बसलं.
त्या घोड्याच्या पाठीची आग झाली त्यानं जे टंगडं धरलं त्या कासाराचं आडवं पाडलं जीवच होता. काय केलं त्या घोड्यानं काय केलं त्या कासाराचा जीवच घेतला. जे आलं आम्ही दैट नेऊन जातो होतो झाला सुराला जे आलं घोडं महाराजाला निघाला. आता तर होत मी एकटा संघ होतो. आता आमच्या इथं लहानपणापासून घोडं राहतं घोड्याची माहिती मला समजली. त्या घोड्याकडे असा हात केला की त्यानं तोंड वाटलं अरे म्हणून हे तोंड सडकिलं म्हणतात त्याचं रक्ता खबाळ केलं. पुन्हा त्यानं जन्मात चावायचं सोडून दिलं. ते लोक म्हणजे माझी महाराजाला घोडं गेलं बसायला त्यानं चावायचं सोडूनच गेलं. हा मी म्हणे खोडील माणसं आमच्याकडे येऊ द्या आम्ही नीट करतो त्याला. हा इथली सोडून बर काय इथली खोडी नाही माझ्या करतात म्हणून आम्ही काय करू त्याला. आलं का लक्षात. खोडील माणसानं खोड्या टाकून द्यावं सरळ मन शुद्ध करून परमार्थ केला की समजा जन्माचं धिंगाणा केला तर हा 84 लाख एवढीचा धिंगाणा आहे. ध्यानात धरा. हा मनुष्य जन्म तरी साधे नारायण. हो थापता केला नाही तरी ना पसोबरी नाही तरी ना पसोबरी नाही तरी ना पसोबरी नाही तरी मनुष्य जन्म साधलाय म्हणजे शास्त्राने सांगितलं त्याला काकतारी नाही म्हणतात. काकतारी नाही कळते का. काकतारी नाही कशाला म्हणतात. एक आंधळा माडीवर बसला आंघोळ करून टाळ्या वाजवी. त्या गावामध्ये एका राजाला कावळ्याची गरज होती. त्यानं 3 लाख रुपये ठेवले. एक कावळा द्यायला की 3 लाख रुपयेच्या माणसाला. ह्या कावळा इतर टाळ्या बाजूला कावळा सापडला. कावळा सापडला की मनुष्य गेला. ते कावळा इकडे घे 3 लाख रुपये तुला काय आहे मिळाले समज. नाही नाही म्हणला मी घेणार. मी कावळा झाल्यावर तू पैसे घेतो का काय म्हणायला ते. आंधळ माणसं रंगडे लई ठका असतात. आपल्यावर भोळे नाही. मग त्याला ते काकड धरला टाळ्या वाजवायचे. दुसरा धराय गेलं काकड गेला. हे मनुष्य जन्म गेला. मग हे जन्म सापडला देह काकटाळी.
जसा अंधळ्याला कावळा सापडत नाही तसा आपल्याला देह सापडला आहे. या देहाची किंमत काय आहे? कोटी वेचीचा सुवर्ण. नरदेह क्षणभर कोटी जरी गेलं तरी काय नरदेहाचा क्षण मिळत नाही असा विशेष आहे त्याच्यावर. आणि आपण भाग्याला काकाच्या वरती जन्मलो. काकाचं काय सांगा तुम्हाला? त्याचे वैशिष्ट्यच आहे, त्याचे शब्द खरे झाले. माझं एकदा गडीवर कीर्तन झालं. काका म्हणजे नारा इकडे आणि त्या नाताला माळ घाल, तुला इथं राहावं लागल बप्पा बप्पा म्हणून. आता हे देश मराठी कसा जोडतं माहिती. पण काय काकाचे शब्द अहो ब्रह्मतुल्य होते. हा इथं कीर्तन झाल्यावर काकानं मी मारती मार झालं म्हणून महाराज काका काय म्हणायचे ते हुशार आणि म्हणायचे तर घालकी मग तू काय चालले. मी म्हणलो महाराज आधी सोनबाई व्हावं लागतो. हा सोनबाई झाल्यावरती पोटाची राहते, तिला बंड्या होते. त्या बंड्याचं लग्न झाल्यावर मग ही सासू होती. आधी सासू मी म्हणलं आणखी महाराजच नाही तुम्हाला तुम्ही गुरु बनवायचे. गुरु कव्हा बनत असतं आहे का नाही? सासू कव्हा बनायच्या? हा नातून झाल्यावर आहे का नाही? महाराज झाली हाच आहे ना. काका म्हणले नारायण तू जास्त बोलू नको. मी म्हणलं जे आहे तुला काय का नाही घातली माळगो आम्ही आलं का लक्षात. पण मी राहत होतो कबलापूरला. तिथं गाडी याची काय तिथं हरिपाठ कीर्तन रंगनाथ माळी म्हणला. काकाचा म्हणला हरिपाठ बंद झालाय म्हणला, मला त्याचा करायचा हरिपाठ चालवायचा, तुम्ही येता का? त्यामुळे बा गाडी आणि जा. मला कबलापूरला गाडी याची. मी तिथून याचा हरिपाठावर कीर्तन करायचं. काय रात राहिलो ते 20 वर्ष राहिले. निर्जन म्हणजे साधी गोष्ट नाही, मोठं क्षेत्र आहे. तिथं काका जन्माले ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, भागवत पाठ, हा संजय ग्रंथ मुखोगतच येईल का दुसरा धंदाच नाही. महाराज म्हणले काय जिल्ह्याला जरी आजी धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत ये. हा असा त्याची अवस्था होती. तसा जर परमार्थ केला तर एकही जन्म वाया जात नाही. आणि कुतर केला की समजे जन्म वाया गेला. परमार्थात कुतर झाल्याने देवाला सहनच परमार्थात एखादं कुतर माणूस जन्माले की ते कधी सरळ होतच नाही. आपल्याला तुम्हाला आम्हाला बघायला आहे का नाही? कोणाला म्हणू नाही तू कुठं आहे का नाही? त्याला म्हणलं एखाद्या माणसाला म्हणा हे आंधळ्या ते म्हणते तू तू आंधळा होणार नाही का? पहिले मला बायाची शिवी एखाद्या बाईनं म्हणा तू मर तेव्हा तू मर, तुझ्या घरचे समजे मरू दे, तुझे सोयरे झाले मरू दे, मला मर म्हणजे असं रामबतेची असा विशेष आहे. नरदेह हा निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम लागले हाती. नरदेह निधान लागले हाती, धान
आलं का लक्षात? फक्त काय झालं पाहिजे, कर्म याचा सांगणारे ज्ञानोबारायचं म्हणणं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हो रोग नाही पथ्याची आधारा. हा तुमचं कर्म याचा संग जर झालं तर आपण देवच आलं का लक्षात? आता विशेष आहे असो काय कशावर चाललंय बोलणं आपलं महादेवाचं काय आज तांडव नृत्य आहे. हा नाचायचं म्हणजे काय प्रेमे छंदे नाचे डोले अर्पणाचे हे भाव देह देह विसर्जित होऊन काय आहे परमार्थ करायचा. परमार्थामध्ये काय आहे हे आपल्या माणसाला वाटतं आम्ही लई छान आहे. त्याला बोलवायचं त्याला बोलवायचं त्याला धोका दिला की म्हणजे मी लई छान आहे. शाना का शाना आहे का शेण खाला. मी रोजच म्हणायलो स्त्रियांना जीवात तर तुला गण झालं की दुसऱ्याचा का आला दुसऱ्याचा का आला तो राहिला तू. स्त्रियांना जीवात का कमी लिहिलंय का देवानं? ज्याच्या नशिबात लिहिलं ते गण झालं की देवा नाही. पण त्याला दुसरीचा ताटातला भात बखळ म्हणजे मपला भात कमी आहे त्याचा उडीचा हात घेतो. एकोण्याकरच एक होत आहे असा म्हणून समजा सोडून द्यायचं त्या नरदयानं. महाराज म्हणले हो शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला काय आहे देव त्याच्या हातातच आहे. हाताच्या विषय म्हणून शुद्ध मनाला आजची कथा ऐका. एक माणूस म्हणला मला फुलं मिळत आहेत मला महादेवाला फुलं वावा ते मला मी आणून देतो. काय फुलीचा देवाला वाद आहे. ते म्हणला बाबा दिवस निघायच्या हाती माझ्या हातात पडलं पाहिजे आधी आणून देतो मला. एका दिवशी संध्याकाळी आणून देतो. पण एक दिवशी ते फुलं आणायला त्याला जागच आली नाही. काय जागच आली नाही. फुलं घेतली जे पळायलंय फुलं ज्याचे महादेवा वाहला फुलं ज्याचे महादेवाला वाहला वड्यात काय पायात पाय अडकले पडलं की मरूनच गेलं. त्याच्याबरोबर शंकर म्हणले माझं चिंतन करीत करीत गेलं काय विमान घेऊन आले. काय केलं ध्यास कशाचा होता आणि ध्यासा पंढरी राजा मना सहित पाला टेकाया. देवाचं ध्यान जर तुम्ही मन लावून गेलं तर देव काम नाही असा विशेष आहे. म्हणून काय हो जे शिवरात्र कथा कथा शिवरात्री धन्य जे ऐकती कथा शिवरात्री धन्य जे ऐकती पावती सर्व काही इच्छिले पावती सर्व काही इच्छिले पावती सर्व काही तसं कोण्या देवाला पाहिजे पण लवकर पावत असेल तर महादेव
काय आहे इतकी त्याला भक्ताची दया येते की त्याला पुस्तही करत नाही. पण या मी भक्ताला काही बी मागू शकतो. तुम्हाला म्हणलं रावण गेला सीता गेलं म्हणा घेऊन काय बोला लागत आहे. आता कोण मोरी आलंय काय मागायलाय हे शंकराला ध्यान भाण्याच राहत नाही. मागायला हे खरंय वाटते झालं काय तसं शंकरासारखा म्हणतो त्याला भोळ म्हणले. काय म्हणले शिव भोळा चक्रवर्ती अरे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती माझ्यापाशी काम आला. माझ्या जे डोळे झाकून बसला ते बेजार झालं गेलं निघून. तुम्हाला आला काय तुम्हाला चिंतन करीत बसलं पुन्हा गेलं. तिसऱ्या बारा आला की जाळूनच टाकलं. काय केलं फडफड जाळलं. आता तुम्ही माझेवाचं नाव घेत बसा तुमच्यापाशी कामच येत नाही. वाचे वदता दयाला बाज त्याच्यापाशी क्रोध येत नाही काम बी येत नाही. पण आपण मोकळ्या मनानं निर्मळ मनानं म्हणत नाही. आज आपण माझेवाचं भजन करायला त्याला काम सळवायला त्याला क्रोधाचं मातीतच घालायला. गौतम ऋषी म्हणला माझ्यासारखा मूर्ख जगात आहे का कोणी. अरे लक्ष्मीसारखी बायको मी आज जगून करून टाकली. माझ्यासारखा मूर्ख जगात आहे का कोणी. क्रोधायचा वैरी दयाच्या बसला जीव हारी. क्रोधासारखा वैरी एकही कोणी नाही माणसापाशी. म्हणून क्रोधा सोडला तुकोबा राय म्हणल्या अभिमान गेला. तुका देव झाला फक्त अभिमान सोडायचा. मोकळं म्हण तुकोबा राय म्हणले. तुका म्हणे मोकळे म्हण नारायण भोगात असा विशेष आहे. नको नको मान नको अभिमान नको मान नको अभिमान नको अभिमान जाऊ दे दुरी एकच घोडा मागू हरी. भितूपणा जायला ना कोणी म्हणतंय
गीताकार म्हणतात आठले हो मी जन्मा कोणी होती सदरे शो माझ्यासारखा आहे का जगात कोणी? हा त्याचं उत्तर तेच आहे तुझ्यासारखा. त्याच्या गुणालाच उत्तर आहे तुझ्यासारखा मूर्ख तूच असा त्याचा विशेष आहे. म्हणून बाबा अभिमान सोडून भजन करा. अभिमान गेला कामणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आप पर बोलवे. तेव्हा आप पर बोलवे. तेव्हा आप पर बोलवे. कामणे जेव्हा गेला अभिमानाची बोलवून झाल्या येते का पुन्हा मधेला मारा काय तापाची तापाची बोलवून करायचं सोपं आहे. काका सारख्या माणसाला शरण गेला की त्याच्या अभिमानाची बोलवूनच झाली. बोलवून झाली म्हणजे पुन्हा ते माघारी येत नाही असं याचा अर्थ आहे. हो म्हणून महात्म्याची संताची सेवा आहे. महादेवानं संत काय आहे त्या चक्रवर्ती राजा म्हणतात. एकड भोळा म्हणतात. भोळा माणूस चक्रवर्ती राजा होते का? चक्रवर्ती म्हणजे काय महाराज? चक्रवर्ती म्हणजे काय? असं गेल्याबरोबर उभं राहिलं पाहिजे समजा तिकडं त्याचं नाव चक्रवर्ती. असं गेल्याबरोबर चौकाडा एका जाग्या गोळ झालं पाहिजे त्याचं नाव चक्रवर्ती राजा. आताचे राजे याचं वर्णनच नाही. ते राजे नाहीतच आहे का नाही. मग तेरा महाराज म्हणे तू युवळची झाली आता मग काय म्हणाली वळची आता आता आहे का नाही. असं जाऊ द्या. किती वाढली बरी 11:30 माणसं म्हणते घ्या महाराजांना 12 वाजले म्हणजे 12 वाजू का ती म्हणते या महाराजांना आमची 12 वाजली. त्याच्यामुळे आजीकडे मुक्काम करावा गोपाल कुमारी ताणून गेले. पहिल्याच चरणावर बोलायला
सारखं म्हणजे स्वर्गात तसाच राहिला. हा, म्हणा चाल. शरणाची का चाल, चाल म्हणा. पुढे शिवरात्र कथा धन्य ते ऐक शिवरात्र कथा धन्य ते ऐक शिवरात्र कथा शिवरात्र कथा धन्य ते ऐक 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 विठ्ठले पावसे सर्व काळ विठ्ठले पावसे सर्व काळ पापा होय नाश पुण्य वाढे फार पापा होय नाश पुण्य वाढे फार विठ्ठले ते शिवरात्र कथा धन्य ते ऐक 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 विठ्ठले पावसे सर्व काळ विठ्ठले पावसे सर्व काळ पापा होय नाश पुण्य वाढे फार पापा होय नाश पुण्य वाढे फार विठ्ठले पावसे सर्व काळ
विश्वनाथ कृपा करे पापनाश पुण्यवान